बघतोय आता काय बघतोय मला काय नाही पण बोलते ती माणसं 15-20 मिनिटं गेले पुन्हा कावळा काय खाली येणार त्याचा जोडीदार माझ्या बशी आला होता त्याचा जोडीदार म्हणजे काय बनत त्या करार खेळात शाला नव्हता त्याला म्हणला महाराज माझा ऐकताय म्हणून मार खाऊ का पेरणारा जोडीदार काय भाऊ असतो का म्हणलं काय भानगड आहे मी म्हणलं काय भानगड आहे पाहिजे ती ह्याच्यात आणलं नाही काय काय नाही त्यानं पटकेने माझा हात घातला त्याने खिशात घातला बरं काय मला चपटी आहे मला काय भानगड आहे पिऊन मेले व त्याच्या जीव उठलाय मला खरं नाही म्हणलं महाराज जर त्याला दारूचा नैवेद्य कोण जर नाही नैवेद्य शिवला तर धडक देऊन जीव देऊ इतका मेळ आहे आकाश महाराज कोणाचा ह्याला कोणी बोल इकडे इतका मेळ आहे त्यात बघा इतका मेळ आहे होय म्हणला महाराज इतका मेळ आहे आमच्यासारखं पवित्र कोणच नाही म्हणजे कशावर गावात जर दारूचं फुटकळ दुकान असलं तर पिणारे 100 असतात ग्लास असतो एक पण ग्लास धुण्याच्या भानगडीत आम्ही पडत उच नीचे काही बरोबर नाही बघूच म्हटलं ते नैवेद्य बाजूला घेतला खिशातनं बाटली काढली खाल्लं दाखवलं टोपण फोडलं दगडावर अर्धी बाटली अर्धीला टोपण आणून खिशात घातला आणि राम्या मागं सरला 2 गुडघं टेकलं आवाज दिला बाया तुला जर दारू पेणाराची आबरू राखायची असेल चला आबरू असते तर माझा अपमान कर नको म्हणल्या राम्या मागं सरला कावळा कावळा गेला कावडे अजून आहे हजार नाव कावडे आहे ना कावळा गेला अरे म्हणलं राजा काय फायदा झाला म्हणलं गेला कावळा नाही म्हणला महाराज आम्ही दोघं प्यायला मिळून शिकलो आता ती पेले मला पी म्हणते या खरं बघा तर म्हणला पुढे गेलं पुन्हा खिशातली बाटली काढली टोपण काढलं नुसतं दगडाला टेकवलं चेस राहिलेल्या अर्धी बाटली पिऊन टाकल्या त्या बाल्याने राम्याला उठू दिलं एक नाही 50 कावळं आलं आणि पात्राळी सकट नैवेद्य घेऊन गेला द्रष्टात माझा संपला सिद्धांत जिवंत असताना कधी जीवाला सुख नाहीच नाही पण मेल्यानंतर 5 पक्वानाचं अन्न जीवाला खायला आणलं पण ज्याच्या जीव गुतला मायेत दारू जीव गुतला मेल्यानंतर सुद्धा दारू नैवेद्य ठेवल्याशिवाय कावला शिवत नाही या जीवाला इतका जीव मायेच्या आहारी गेला म्हणून तुकवारे सांगतात या मायेच्या आहारी गेलेल्या जीवाला बाहेर काढायचा असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा ज्ञानेश्वर तो देव आपला त्याचं कारण आहे अविनाश कोरी देव अभिलाषी आहे।